मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 14 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राणी घर सोडून निघालेली असते. त्यावेळी ऋतुजा तिला थांबवत म्हणते की अगं, अशी तडकाफडकी कुठे निघून चाललीस तू? या घरात मोठ्या वहिनींच्या परमिशनशिवाय काही होत नाही हे माहीत नाही का तुला? त्यावर राणी म्हणते की मोठ्या मामींनी मला आधीच परमिशन दिली होती, तेव्हा मात्र मी गेले नाही, पण आता मला प्लीज जाऊ द्या. त्यामुळे रुक्मिणी म्हणते की मी तुला जायची परवानगी दिली होती, पण तू नाही गेलीस आणि काय कारण सांगितलं की तुला माईंच्या तब्येतीची काळजी वाटत आहे आणि अजूनही त्यांची तब्येत ठीक झाली नाही. मग तू अशी तडकाफडकी कशी जाऊ शकतेस? मी तुझी मनस्थिती समजू शकते, पण आता नेमकं काय झाले ते तरी सांग. त्यावर राणी सांगते की मामी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मी माझं करिअर सोडून या घरामध्ये कुकिंग कॉम्पिटिशन नाही करू शकत. तुम्ही मला परमिशन देऊनही मी या घरात थांबले, कारण मला या घरातील लोकांची काळजी वाटत होती, त्यांच्याबद्दल आपुलकी होती, पण आता फक्त माझा जीव गुदमरतो या घरात. त्यावर सिंधू विचारते, पण अचानक कसा जीव गुदमरायला लागला तुमचा? राया दादांना जाऊन तर खूप दिवस झाले, मग आता अचानक काय झालं तुम्हाला? मला तर असं वाटतंय कारण काहीतरी वेगळंच आहे आणि ते मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे सर्वजण सिंधूकडेच पाहत राहतात. तर राणी म्हणते, तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. तर राजश्रीही विचारते, सिंधू, तुला माहीत आहे का राणी का घर सोडून चालली आहे ते? त्यावर राणी म्हणते, हो, आता सांगच तू, मलाही कळू दे तुला नक्की काय माहीत आहे ते. त्यावर सिंधू म्हणते, ठीक आहे, सांगते. आणि ती सर्वांना म्हणते की काल राघव सरांनी यांची सोडून माझी बाजू घेतली, यांना सांगितलं की त्या चुकीच्या आहेत आणि मी बरोबर, आणि त्यामुळे या चिडून घर सोडून चालल्या आहेत. पण राणी म्हणते की तुझी ही स्टोरी तुझ्या जवळच ठेव, कारण तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. त्यामुळे राघव म्हणतो, मग तूच सांग की तुला हा निर्णय असा अचानक आणि तडकाफडकी का घ्यावा लागत आहे? पण राणी म्हणते, तुला काय वाटतं तडकाफडकी निर्णय फक्त तूच घेऊ शकतो का? तुला जो निर्णय घ्यायचा होता तो तू घेतलास ना, मग आता मला जो हवा तो निर्णय मी घेणार. मात्र या सगळ्यामध्ये माईंना खूप त्रास होत असतो, त्या खूप रडत असतात. राणी त्यांना म्हणते की तुम्ही त्रास करून घेऊ नका, आणि राया परत आले की मी सुद्धा लगेच परत येईल. आणि त्यानंतर ती निघूनही जाते. त्यामुळे माई पूर्णपणे खचून जातात. त्या रडतच म्हणतात की माझा रायासुद्धा बेपत्ता आहे आणि आता रानही घर सोडून गेली. कोणाची दृष्ट लागली माझ्या मुलांना काय माहीत. त्यामुळे राजश्री त्यांना समजावत शांत करते आणि ते दोघेही लवकरच परत येतील असं सांगते. त्यानंतर राघव माईंना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जातो. तर रुक्मिणी म्हणते, या सगळ्याला फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे ही सिंधू. आणि ती सिंधूला म्हणते की आता इथे जे काही घडलं ते फक्त तुझ्यामुळे घडलं. तू किती बोलतेस त्या राणीला, सारखी तिच्याबरोबर स्पर्धा करते आणि तुझ्या या वागण्याला कंटाळूनच ती बिचारी घर सोडून गेली. लाज वाटायला हवी तुला. साधी माणसंही जोडून ठेवता येत नाही का तुला? तर ऋतुजाही म्हणते, फार अभिमान आहे ना तुला तुझ्या शिक्षणाचा, तर त्याचा उपयोग कर आणि राणीला परत या घरामध्ये घेऊन ये. परंतु रुक्मिणी म्हणते की तुझं शिक्षण घाल चुलीत, तू राणीची माफी माग, तिच्या पाया पड, नाक रगड, वाटेल ते कर, पण राणीला पुन्हा या घरामध्ये घेऊन ये. पुढे ती सिंधूला म्हणते की इतकी वर्ष मी हे घर जोडून ठेवलं आहे, पण तू या घरात पाऊल टाकलं आणि सगळं उद्ध्वस्त झालं. आता रोज या घरामध्ये फक्त वाद आणि भांडण याशिवाय दुसरं काही घडत नाही. तर ऋतुजाही लगेच म्हणते, ज्या दिवसापासून ही सिंधू या घरात आली तेव्हापासून या घराची शांतता भंग झाली आहे. तुझ्यापेक्षा तर आमची रेश्मा बरी. तर रुक्मिणी म्हणते, आज तुझ्यामुळे माझी लक्ष्मी घर सोडून गेली. तू रत्नपारखींचं घर उद्ध्वस्त केलंस. या सगळ्यावर सिंधू म्हणते की मी राणीसोबत कधीही उद्धट वागले नाही. उलट मी या घरात आल्यापासून त्यांनीच मला बोलायचा एकही चान्स सोडला नाही. मात्र रुक्मिणी आणि ऋतुजा तिचं बोलणं ऐकून घ्यायला तयारच नसतात. त्या सर्व दोष सिंधूलाच देतात. शेवटी राजश्रीच त्यांना म्हणते की बास करा आता, किती बोलताय तुम्ही दोघी तिला? ती बिचारी अनाथ आहे, तिच्या बाजूने बोलणारं कोणीही नाही, म्हणून तुम्ही असं वागवणार का तिला? त्यावर रुक्मिणी म्हणते, पण तू आहेस ना तिची वकील, तिच्या बाजूने बोलायला. त्यामुळे राजश्री म्हणते, मग मी तरी काय करू? नाईलाजाने मला बोलावं लागत आहे आणि तुम्हाला जे वाटत आहे ते खरं नाही. पण रुक्मिणी म्हणते की खरं खोटं तू नको ठरवू, त्यापेक्षा राणीला घरी कसं घेऊन यायचं याचा विचार कर. तर ऋतुजा मध्येच म्हणते, या सिंधूने जाऊन तिची माफी मागायची आणि तिला परत घेऊन यायचं. मात्र सिंधू म्हणते की मी चूक केलेली नाही,
त्यामुळे मी माफी मागणार नाही. तुमचा माझ्यावर विश्वास असो किंवा नसो, पण मला माहीत आहे मी चुकीचं काही वागले नाही. मी आता जे काही बोलले ते खरं बोलले. तुमच्या दृष्टीने मी चुकले असेल, पण माझ्या दृष्टीने मी कोणतीही चूक केली नाही आणि यापेक्षा जास्त स्पष्टीकरण देण्याची मला गरजही वाटत नाही. पण रुक्मिणी म्हणते की तुझ्याकडून कुठल्याही स्पष्टीकरणाची अपेक्षा नाही, तर माफीची अपेक्षा आहे. त्यामुळे तू राणीची माफी मागायची आणि तिला या घरी परत घेऊन यायचं. मात्र सिंधू ठामपणे सांगते की मी राणीची माफी मागणार नाही. त्यामुळे ऋतुजा लगेच म्हणते की एकदा तरी चांगली सून हो, मोठ्यांचा एकदा तरी मान ठेव, एवढंसही नाही जमणार का तुला? त्यावर सिंधू म्हणते, योग्य असतं तर मी ते नक्कीच ऐकलं असतं आणि टाळी कधीही एकाच हाताने वाजत नाही. तुम्ही कधी माझं ऐकता का? नाही ना. मग तुमचं योग्य नसतानाही मी का ऐकावं? मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि सिंधूचा निर्णय ऐकून राजश्री खूप खुश होते, तर रुक्मिणी आणि ऋतुजा खूपच चिडतात. तर दुसरीकडे राणीला असं अचानक आलेलं पाहून तिचे आईवडील काळजीत पडतात. राणी त्यांना सांगते की मी आता इथेच राहणार आहे कायमची. आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्काच बसतो. ते विचारतात की हा असा डिसिजन का घेतला तू? त्यावर राणी सांगते की मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. ज्या नात्याच्या बंधनात अडकून मी तिथे थांबले होते, त्या नात्यालाच आता काही अर्थ उरला नाही. त्यावर तिची आई म्हणते की हे तर होणारच होतं, म्हणून आम्ही तुला तेव्हाच सांगत होतो की विचार करून निर्णय घे. कारण प्रेमाचा रंग कितीही सुंदर असला तरी कुंकवाच्या रंगापुढे तो फिकटच पडतो. तर तिचे बाबा म्हणतात, राया इथे असता तर ही वेळच आली नसती. पण आता तू हे सगळं विसरून तुझ्या करिअरकडे लक्ष दे. तर दुसरीकडे सिंधूसुद्धा घडलेल्या प्रकाराचा विचार करत असते आणि ती आप्पांच्या फोटोसोबत बोलत म्हणते की आप्पा, तुम्हीच मला नेहमी खरं बोलायला शिकवलं ना. मग आज मी सत्याच्या बाजूने उभी राहते तर सगळे मलाच का बोलत आहे? मधूचं वागणं मात्र कोणालाच चुकीचं वाटत नाही. रुक्मिणी काकू आणि ऋतुजाच्या बोलण्यांमुळे सिंधू खूपच दुखावलेली असते. तर इकडे राणी तिच्या आईवडिलांना सांगते की राघवने मला प्रॉमिस केलं होतं की तो कधीच बदलणार नाही, मात्र तो बदलला आणि मला विसरलाही. तर दुसरीकडे राघवही राणीचाच विचार करत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, राघव सिंधूला सांगतो की तू आणि राणी दोघी या घरच्या सून आहात. तुझा जेवढा हक्क या घरावर आहे तेवढाच राणीचा सुद्धा हक्क या घरावर आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो राणीला पुन्हा घेऊन येण्यासाठी तिच्या माहेरी जातो. मात्र राणी त्याला सांगते की मला आता तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या घरात येण्याची बिलकुल इच्छा नाही. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.